मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी मयुरी. तर आज खूप उशीर झाला व्हिडिओ काढायला, कारण की आज शनिवार होता, मुलाची शाळा होती. तिथे तो कापड मार, मुलाची शाळा होती, आज शनिवार होतं म्हणल्यावरती. आणि क्लास असतो 10चा, त्याचा 10 वाजता क्लासला गेला की तिथूनच जातो शाळेत. आज काय 10 वाजता गेला क्लासला आणि तिथे मी त्याला घरी बोलवलं. डब्बा नव्हतं झालं, भाजी झाली होती पण चपात्या झाल्या होत्या, भाजी व्हायची बाकी होती. मग त्याला परत कॉल करून बोलवून घेतलं ट्युशनमधनं. 12 वाजले. त्याच्यानंतर मग परत तो गेला. चालले होते सोडायला, पिल्लू झोपली होती म्हणून मी म्हटलं तर काय करू, तरी पण असं संघर्ष माझं. तर पिल्लू झोपली होती नेमकीच, संभाजी शाळेच्या वेळेस पिल्लू झोपली होती 12 वाजता, म्हणून त्याला मी ट्युशनमधनं बोलवून घेतलं. आणि चला म्हटलं आता बोलवून घेतले. वाजले होते 12 वाजले होते. 12ची शाळा आहे, 12 म्हणजे 12:20ची शाळा असते. बोलवून घेतलं आणि पिल्लू तेवढा तर झोपली होती. तर म्हटलं काय करणार, पिल्लू झोपेतनं उठवलं आणि खांद्यावरती असं घेतलं. तेवढ्यातच एक ताई चालल्या होत्या रस्त्याने. तर संभावने आवाज मारला, म्हणजे मोठ्या मुलाने, काकी कुठे चालतात? तर त्या म्हटल्या शाळेत चालले. तर मी म्हटलं घेऊन जाल का त्याला? तर हो म्हटल्या, जाते घेऊन म्हणून. मग तो त्यांच्यावर गेला. मग मी परत आणलं पिल्लूला घरी, परत झोपवलं. बरं झालं म्हटलं तेवढं. म्हणजे कसं जायचं काय नाही, मुलगा आहे म्हटलं, आपली जबाबदारी आहे सोडायची, दुसऱ्याच्या जीवावरती नसते. पण ही झोपली होती, हिला औषधं चालू आहे झोपेची वगैरे. आणि सगळी ते आता पडले पण ना, ते पण त्याचं पण औषध चालू आहे. इकडे बाळा पडलेली मध्ये पण त्या दिवशी कालचा व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. इकडं बघ आहे बघा. आता त्या आज ड्रेसिंग करायला आता नेली होती मागाशी, पण डॉक्टर बंद आज उशिरा उघडणार 5-6 वाजता. तर मग गेला हा. त्याच्यानंतर मग माझी कामं आवरली सगळे, फरशी वगैरे पुसले. 1 वाजला. 1च्या नंतर मी थोडंसं जेवण केलं. एक लाईव्ह चालू केली आपली, एक लाईव्ह घेतली, कारण की लाईव्ह शक्यतो लाईव्ह चालू करत नाही मी जास्त, कारण की आधी टेन्शन आहेत आणि त्या लाईव्हवरती आलं अजून टेन्शन. त्यामुळे मी लाईव्ह जास्त चालू. पण भरपूर जणं चांगली माझी आहेत बरं का, भरपूर चांगली अशी सपोर्ट करणारी आहेत. तुमच्या सपोर्टमुळे सगळं आहे बघा. माझे सगळे भाऊ, माझ्या सगळ्या बहिणी खूप आहेत माझ्या. यूट्यूब ही आपली फॅमिली आहे, माहिती आहे का. आणि एक त्याला पण काल माझ्या लाईव्हला आले, ते पण मला म्हणले की यूट्यूब ही आपली फॅमिली आहे, सगळे आपण फॅमिली आहोत बरं का. तर ते दादा बरोबर बोलले. पण यूट्यूब फॅमिली असूनसुद्धा एक यूट्यूब फॅमिली दुसऱ्या फॅमिलीला समजून घेऊ शकत नाही. आणि एक यूट्यूब फॅमिली असूनसुद्धा दुसऱ्या फॅमिलीला अशा वाईट चुकीच्या गोष्टी बोलतात, चुकीच्या कमेंट करतात. हे चुकीचं आहे. एक फॅमिली दुसऱ्या फॅमिलीला असं बोलू शकत नाही, हे चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. सपोर्ट करा तुम्ही. सपोर्ट करा म्हणजे कसं सपोर्ट करा, तर 4 शब्द प्रेमाचे, 4 शब्द आपुलकीचे बोला. दिल्या घेतल्याने कोणी मोठा होत नसतं, लक्षात ठेवा. 4 शब्द मायेचे, प्रेमाचे हेच पाहिजे असतात माणसाला. माझ्या लाईव्हला काल दादा आले होते, त्या दादांचं नाव घेत नाही मी, पण ते खूप छान आहेत. छान म्हणजे स्वभावाने खूप छान आहे. त्यांच्या आई खूप वयस्कर आहे, 90-95 वयाची आहे त्यांची आई. तरी पण त्या मला आजी विचारतात, माझी लाईव्ह चालू आहे की त्या आजी बसतात लाईव्हला. आणि एक माझ्या उजव्या हाताला गाठ आली आहे, ती मध्ये पण मी व्हिडिओ टाकलेला. ते सारखे मी त्यांना ओळखलं कसं काय, ताई तुमचा हात बरा आहे का, फक्त तेच विचारतात. त्यामुळे मी त्याच्या ह्याच्यावरून, त्या शब्दावरून मी त्यांना ओळखते. तर नंतर बोलले हां. मी म्हटलं हां ओळखलं, आत्ता ओळखलं. तर म्हटलं मला म्हटले आजी तुमची आठवण काढत असते ताई. म्हटलं हां. तेव्हा मी समजले. तर हाताला माझ्या गाठ आहे, डॉक्टरने सांगितलं मला ऑपरेशन करायला. बघूया आता, म्हणजे सोनोग्राफी करून मग ते काय सांगतात काय माहिती. मग ऑपरेशनचं चोट लागेल, कारण की 2-3 वेळा गोळ्या चालू केलेल्या. तर हाताला काहीच फरक पडला नाही. एक वाटाण्यासारखी गाठ आहे हाताला, उजव्या हाताला माझ्या इथं. ते आता दिसणार नाही तुम्हाला, पण असं अंगठ्याने दाबलं ना की लगेच दिसते ती गाठ. पण खूप त्रास देते. आता बघा मी बरेच दिवस झाले माझ्या पिल्लूला, म्हणजे असं शाळेत नेत, आता सुट्ट्या होते ना दिवाळीच्या, शाळेत उचलून नेत नाही, आणत नाही ना. तर मग हात बरा आहे. जर काय हाताने त्या उचललं गेलं जड वस्तू, तर त्या हाताला खूप त्रास होतो, म्हणजे दुखतं, म्हणजे इथून पूर्ण गळून पडतं माझा हात. म्हणजे काहीच राहत नाही की मोबाईल पकडायची पण मला ही नसते, ताकद नसते त्या हातामध्ये, एवढा हात माझा दुखतो. तर मध्ये मी चेकअप केलेलं, तेव्हा मला सांगितलं, टेस्ट केलेलं तेव्हा, ब्लड टेस्ट केलं तेव्हा, की तुमच्या हाताला म्हणजे तुमच्यामध्ये ह्याच्यामध्ये शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे. कॅल्शियमच्या गोळ्या त्या पण मी व्हिडिओ टाकलेल्या, कॅल्शियमच्या गोळ्या ते मी 2 महिन्यात घेतल्या. म्हटलं आता पण बघूया, म्हटलं कॅल्शियम कमी येतं, बघूया. त्यामुळं
सोडायचं आणायचं लय ताप होते. आता पण गेली ती, आता 2:50, आता 12ची शाळा होती, 12 ते 2:50ला सुटणार होती. आता बघा गेली ती, आत्ता घरी आली. आत्ता घरी आले, नुसती इथंच बसली बघा, इथंच बघू शकता, इथंच बसली मी. आणि फक्त कपडे चेंज केले, तिथं बॅग ठेवला एक ह्याच्यावरती आणि ही बसते इथे खेळत. हिलाच तोपर्यंत एक झोप झाली, आता काय झोपली नाही. पण आता किती वाजले बघा, मी काय सांगू शकत नाही किती वाजले रे. व्हिडिओ चालू आहे त्यामुळं सांगू शकत नाही किती वाजले. त्याच्या मला वाटतं 3:45 वगैरे वाजायला आले असतील. तर बघा हे असं माझं रुटीन चालू आहे. दररोज मला लय कंटाळा आला आहे. म्हणजे कसं हिला उन्हात अनात चालवून घेऊ शकत नाही. हायवे रस्ता आहे, हायवेने चालवू शकत नाही आणि रस्त्याला ऊन असते, एक हातात छत्री असते, मोबाईल असते, परत हिला पकडलेली असते, ती पिशवी असते, लय कुटाणे असतात बरं का. तर चला म्हटलं आलाय आपले दिवस, संघर्ष करायचं तर करूया. सगळे संघर्ष असतात माझ्या जीवनात, तरी मी करत असते. मी हसतमुखत संघर्ष करत असते, मी रडत नाही करत. कारण की का तर आज माझ्या मुलांना मी शिकवलं तर उद्या माझी मुलंच मला होणार आहेत बरं का. ह्यासाठी मला असं वाटते, माझं एक स्वप्न आहे मित्रांनो, माझ्या यूट्यूब फॅमिलीनं, की माझं एक स्वप्न आहे की माझ्या दोन्ही मुलांनी खूप मोठं व्हावं. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझा मुलगा जर मोठा झाला शिकून, तर माझ्या माघारी माझ्या मुलीला पण तो बघू शकेल. माझं मी आज आहे उद्या नाही मी सांगू शकत नाही, कारण की मी पूर्ण थकून गेली आहे. मी फक्त दिसते अशी, पण मनाने आणि शरीराने पूर्ण थकलेली आहे मी बरं का. मनाने आणि शरीराने पूर्ण थकलेली आहे मी. पण माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीमुळं आणि माझ्या सगळ्या भावा बहिणींमुळे मी पूर्ण परत उभी राहिलेली आहे. आणि ह्या लेकरांकडं बघून परत उभी आहे मी. तर मी जगते म्हणजे काय, तर माझ्यानंतर माझ्या मुलांचा हाल कोण खाणार नाही आणि कोण काही करणार नाही. कारण की आई ही आई असते. आईसारखं कोणीच सांभाळू शकत नाही मुलाला, कोणीच नाही सांभाळू शकत. आपण म्हणतो आई मरो पण मावशी जगो असं म्हणतात, चुकीचं आहे ते. कोण मावशी बघू शकत नाही. कारण की तुम्हाला आज मी तुम्हाला सांगते की एकदा मी गेले होते कुठेतरी बाहेर गेले होते, लोणावळ्याला गेले होते, कुठे गेले होते काय माहीत नाही. आणि माझ्या मोठ्या मुलाला ठेवलं होतं माझ्या बहिणीकडं, पुण्यालाच असते ती, पण तिच्याकडे ठेवलं होतं. आणि अंगावरच्या कपड्यांवरतीच होतो तो. आणि मी म्हटलं एक दिवस मला लागेल. लोणावळ्याला जीवदानीला गेले होते, जीवदानीला मुंबईला दादरला. आणि ह्याला ठेवून गेला, छोटा होता म्हणून. आणि तिला पण एक मुलगा होता आणि ह्याला ठेवले, ह्याच्यापेक्षा थोडा छोटा मुलगा होता तो. ह्याला ठेवून गेले. सकाळी आंघोळ वगैरे घालून मी निघाले. संध्याकाळच्या वेळेस आम्ही संध्याकाळी निघालो जीवदानीला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आलो काहीतरी. आणि ह्याला माझ्या बहिणीने अशी जवळ पण झोपायला घेतला नाही बरं का. जवळ झोपायला तर घेतलाच नाही. एक साईडला त्याला झोपवलं तिनं. आणि परत मी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी रात्री आली तेव्हा बघितलं तर ह्याला आंघोळ घातलेली, पण कपडे आंघोळ नव्हती घातलेली. त्याला आंघोळ नाही घातला. का तर आंघोळ का नाही घातला तर त्याला कपडे घालायला नव्हते म्हणून आंघोळ घातला नाही. पण मी सांगते तुम्हाला मित्रांनो, त्या ठिकाणी मी असते ना तर मी म्हटलं असं चल कपडे नाही म्हणून काय झालं, पण आंघोळ घालून तेच कपडे घालू शकले असते. किंवा तिचा मुलगा पण होता, तिच्या मुलाचे पण कपडे दिले असते घालायला. मी असं किती वेळा तरी केले. तिचा मुलगा जेव्हा माझ्याकडे यायचा, मी पहिलं माझ्या मुलाकडे लक्ष द्यायची नाही, पण पहिली आणायची, गरम गरम जेवण करायची, त्या मुलाला पहिला जेवायला घालायची, त्याला आंघोळ पाणी काय कपडा लत्ता सगळं द्यायचे, घालायचे अंगावर. हां अशी मावशी असते. हां त्याच्यावरून मी ओळखते की कोणी नसतं कुणाचं, कोणी नाही. आई बघते तसं कोणी बघू शकत नाही. जसं आई बोलेल जा चल, नाही जेवलं असं चालेल, उपाशी राहा, हे कर, पण तीच आई परत प्रेमाने 2 मिनिटाने म्हणेल की ये बाळा जेवण करून घे, जेव. हां आई मारते पण, बोलते पण, ओरडते पण आपल्या लेकराने काय खाल्लं नाही काय नाही, परत ती त्याला जवळ घेते मायेने. ही आई असते. आणि आईसारखी माया कोणीच करू शकत नाही. आईसारखं ज्या घरात आई नाही ना त्या घरात त्या मुलांना विचारा आईचं महत्त्व काय असतं ते. आमची तर सोडा, माझी आई असून सुद्धा आई नसल्यासारखी आहे मला बरं का. असूनसुद्धा मी एक विचार करते, मी पण 2 मुलांची आई आहे, पण मी 2 मुलांमध्ये भेदभाव करत नाही. दोन्ही मुलांना सेम देते खाणं पिणं, दोन्ही मुलांना सेम देते. पण ह्या मोठ्या मुलाला वाटते की माझ्यात भेदभाव करते. दोन्ही मुलांना सेम देते, त्याची चुकीची गोष्ट आहे. त्यांनी जर आत्तापासून ही अशी डोक्यात ठेवली ना तर लई चुकीची गोष्ट आहे त्याची बरं का. मग अशी त्याला मी दुकानात गेली, कॅडबऱ्या घेतल्या. कॅडबरी घेताना त्याला विचारलं मी, समोर तुला कॅडबरी पाहिजे का, नको म्हटला तो. नको बोललास तू, नको बोलला पहिल्यांदा, नको बोला. दुसऱ्यांदा बोलला असेल तर मी ऐकलं नाही, म्हणून मी हिच्यासाठी कॅडबरी घेतली फक्त. परत त्याला विचारलं, समोर ते नाही का छोटं ते काय असतं ते छोटं डब्यात ते काय ते टिकटॉकचे असतात ते छोटे छोटे, ते हिलाही घेतलं. त्याला म्हटलं तुला पाहिजे तू पण घे बरं का. जेम्स तर मी घेतलेल्या
दोघांना एक एक. सगळं विचारलं तरी ह्याची अपेक्षा काय माहिती आहे का, ते किंडर जॉय मोठे 50-50 रुपयाले किंडर जॉय. काय असं त्या किंडर जॉयमध्ये सांगा बरं, काय असं किंडर जॉयमध्ये? दुसरं काहीतरी घ्यायचं बाबा ते नाही. मी कधीच भेदभाव करत नाही बरं का. आता हिला दिवाळीला कपडे घेतलेले आहेत. आत्ता म्हणजे पुण्याला येतो घेतले, त्याला कपडे नाही घेतले, त्याला नाही कपडे घेतले. तर त्याला मी म्हटलं त्याचा आता ह्या 25 तारखेला बड्डे आहे, काय नाही का तुला बड्डेला आता कपडे घ्यावंच लागणार आहे. आणि त्याला तर 500 रुपयाची 500-600 रुपयाची बुटं चप्पल आणि हिला 200-250 रुपयाचं. त्याचा विचार तो करत नाही. सगळ्या गोष्टी त्याला पुरवल्या जातात. त्याचा शाळेचं शिक्षणाचा खर्च सगळं तिचं काहीच नाही. ह्याने एवढं मला त्रास दिला नाही. माझ्या मोठ्या मुलांनी भरपूर त्याला खर्च केलेला आहे मी भरपूर. त्या मनाने हिला काहीच खर्च नाही आहे, काहीच नाही. म्हणजे कसलाच खर्च नाही तुम्हाला सांगते तर, कसलाच नाही त्या पोरीचा खर्च मला बरं का. एक ताप थंडी ते 6 महिन्यात 15 दिवसांना असते, वातावरण चेंज त्याच्या निमित्ताने. पण ह्याने भरपूर खर्च मला जन्माला आल्या त्या दिवशीपासून जे मला खर्चात टाकलं ते आत्तापर्यंत मला खर्चातच टाकला नाही बरं का. तर खर्चात टाकायचं टाकू दे, माझ्याने जेवढं झालं ते मी केलं तेवढं केलं. पण पुढे शिकून त्यांनी मोठं व्हावं हीच अपेक्षा आहे. पण मोठ्या अपेक्षा जास्त मोठ्या त्याच्या खाण्यापिण्याच्या मोठ्या अपेक्षा, मोठं पाहिजे त्याला. मोठ्या अपेक्षा असतात तो माणूस पुढे जात नाही, बरोबर की नाही. बारीक सुरी गोष्ट ही करायच्या, बारीक सुरी गोष्टी घ्यायच्या. एकच मोठी गोष्ट घेतो एकच, आणि ती काहीच उपयोगाची नसते बरं का, काहीच नाही. खाण्याची गोष्ट ती पण किंडर जॉय पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, नाही भेटले की रडायचं. मग राहा उपाशी, तसंच उपाशी राहा. मी फालतू गोष्टीचं लाड करत नाही, खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टीचं लाड, पण नको त्या गोष्टीचं लाड नाही, असं असतं माझं. आणि हिला पण मी आता गावाला आहे ना, कपडे घेतले, त्याला एक ड्रेस घेतला तर हिला एक ड्रेस घेते, फ्रॉक घेतला तर त्याला पण एक टी शर्ट घेते. सगळ्या गोष्टी असतात त्याला पण. त्याला आज नाही कळणार, ज्या दिवशी आई त्याच्या नसेल ना या जगात, त्या दिवशी त्याला आईची किंमत कळेल की माझी आई किती मला जीव लावत होती, आणि आई ही काय असते. देवापेक्षा पण कमी नसते आई, हे त्याला नाही कळणार. आज 9 महिने 9 दिवस पोटात घेऊन जे मी हाल काढले, दिवस काढले आणि कसे चाललेत. माझं वय पण नव्हतं तेवढं की मी ह्या लेकरांना सांभाळेल वगैरे काय करेन किंवा संसार करण्याचा हे करण्याचा. माझं 14 वर्षातच लग्न केलेलं आहे बरं का, 14 वर्षातच. एवढं माझ्या आई वडिलांना मी जड झाली होती, कारण की मी घरात मोठी म्हणून माझं लग्न लवकर केले, 14 वर्षातच करून टाकले. माझ्या मनाचं माझ्या भावनांचं कसलाच विचार केलेला नाही. आणि आज मला एवढं पस्तावासारखं झालं आहे ना, खूप पस्तावले माहिती आहे का. तरी पण जगायचं तर फक्त मुलांसाठीच करायचं, सगळं मुलांसाठीच पुढे जाणार. आणि काही लोक वाईट कमेंट करतात, व्हिडिओ बनवू नको कमवून खा. व्हिडिओ बनवू नको कमवून खा. व्हिडिओ बनवणं चॅनल चालवणं हे पण सोपं नाही. आणि मला माझं यूट्यूब चॅनल अजून काय माझं कमवता झालं नाही आहे, सांगणाऱ्यांना सांगते मी. आणि कमवायला जायचं तर कमवायचं तुम्ही मला शिकवू नका. माझं लहान लेकरू आहे, हा ते तरी तुम्ही बघा व्हिडिओमध्ये, हा माझा लहान लेकरू आहे, एवढूसा 1.5 वर्षाचा लेकरू आहे. ह्या माझ्या मुलाची शाळा आहे. कमवायचं तुम्ही सांगू नका. मी आज खूप कष्ट केलेली आहे बरं का. शेतकऱ्याची मुलगी आहे मी, शेतकऱ्याची मुलगी. शेती काय असतं, कष्ट काय असतं सगळं माहिती आहेत मला, सगळ्या गोष्टी. हिला घे तिकडं, हे बघ. अरे उचल ना तिला. नाही तशी आलं का तुझं, हे पायी करून. आणि मला शिकवतात काही लोक, आणि काय लोक काय म्हणतात पैशांसाठी करते. अरे सगळेजण पैशांसाठी करतात आणि कष्ट आहेत, प्रत्येक ह्याच्यात कष्ट आहेत. तुम्ही कंपनीत गेलात तर पैशांसाठीच जाता ना कंपनीमध्ये. शेती करता कशासाठी करता, पैशांसाठीच करता ना शेती. सगळ्या गोष्टीमध्ये कष्ट आहेत, कुठल्या गोष्टीमध्ये कष्ट नाही आहेत. आणि विचार मला वाईट कमेंट करताना 10 वेळा विचार करा. आणि एक जण एकाने कमेंट काय केली होती की एवढी घाण कमेंट केली होती ना
तर मी त्याला प्रत्युत्तर पण दिले त्या व्यक्तीला की तुझ्या आईला घेऊन झोप म्हणून, बरं का. एवढी जर तुला झोपायची हौस आहे ना तर तुझ्या आईला घेऊन झोप, समजलास का. तुला काय मी रस्त्यावर पडलेली वाटली का रे. हां, तुझ्या आईबरोबर तुला झोपायला मजा येईल की दुसऱ्याला बोलतोस तू. हां